तर नक्की दत्त संप्रदाय काय आहे? त्याची एक थोडीशी माहिती देऊ शकतो का आपण? संप्रदाय दत्त संप्रदाय म्हणजे गुरु परंपरा म्हणली जाते याला, की सर्व काही संसार रूपामध्ये सर्वांना त्रास आहे आणि अस्थिरपणा आहे, द्विधावस्था आहे. तर यांना एकत्र करण्याचं काम गुरु करतो आणि त्याचा मार्गदर्शन हे गुरु सांगतात, की तू या पद्धतीने जा, याची उपासना करा, तुझी उपासना करा. कुलदेवतेची उपासना करा, पितरांची उपासना करा. हे जे मार्गदर्शन करणारे जे आहे, ते दत्त संप्रदायामध्ये मुख्य प्रधान त्याच्यामध्ये सांगितले आहे. परंतु गुरुचं महत्त्व कसं वाढवायचं आहे, मग गुरुकडे कसं गेल्याशिवाय देवी देवता प्रसन्न होत नाही, हे मार्गदर्शन या दोन्ही देवींनी केल्याने आम्ही प्रत्यक्ष नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांकडे गेल्यानंतर त्याचा प्रत्यय आणि अनुभव आम्हाला आले. बरं. आता तुमच्या म्हणजे पूर्वजापासून तुमची सेवा चालू आहे. तर तुम्ही आता ऑब्व्हियसली लहानपणी गुरुचरित्र वाचलंच असेल. तर ते नक्की पहिल्यांदा कसं तुमचं वाचन झालं आणि त्याचे अनुभव काय होते तुम्हाला? सर्वप्रथम आमचं माझे उपनयन संस्कार अलाहाबादमध्ये झाले आणि तिथं झाल्यानंतर तिथं आमचे गुरुंनी सांगितले, की पहिल्यांदा उपनयन संस्कार झाल्यानंतर गुरुचा जप आहे आणि गुरुचरित्र हे वाचन करावे. का? तर ते तुम्हाला लाभलेला एक अत्यंत अनमोल ठेवा आहे. याप्रमाणे आमच्या वडिलांनी सांगितलं, की ती गुरुचरित्र पारायण पहिल्यांदा करायचे आणि त्या ज्या वडिलांची आज्ञा मला झाल्यानंतर ते पण एक गुरुच आहे. पहिले गुरु वडील आहे. त्यावेळेस माझे वय बघा 14 ते 15 वर्ष होईल. तेव्हापासून या गुरुच्या सेवेमध्ये, अनुष्ठानामध्ये आणि गुरुचं प्रसार करण्यामध्ये हा आमचा अ, मार्ग आहे. आणि तेव्हापासून आम्ही गुरुची सेवा निगडी अत्यंत जवळून केलेली आहे. कारण त्याचे अनुभव आम्हाला प्रत्यक्ष येतात, दररोज येतात. किती आता कसं सांगायचं हे